काही हो द्या, पण आखरी शेवटी गोरमाटी ब्लॉगरने घरच्या घरी सुतळी विमान बनवूनच टाकला. आणि जर तुम्हाला याचा आवाज ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा गोरमाटी ब्लॉगर. जसं की तुम्हाला माहितच आहे की आपण 90 दिवसाचा चॅलेंज घेतलाय. सकाळी सकाळीच बिट्टू आला होता आपल्या घरी. आता त्याला पाय फुटले तसे. आणि हे बघा आपला भाऊ म्हणजे सस्ता रायडर. आणि आम्हाला तर आज काही काम नव्हतं, त्यामुळे दिवसभर गच्चीवर बसलेलो होतो. आणि ह्यांचं चालू झालं बरं का कुटानं. ह्यो डायरेक्ट सीडी उचलणार होता, पण तेवढ्यात खालून त्याला आवाज आला, त्यामुळे तो डायरेक्ट शांतच झाला. तरी भाऊ शांत बसत नाही. आता हे बघा ह्याचं काय चालू झालं. दिवसभर असंच बसलेलो होतो, त्यामुळे चला म्हणलं बाहेर फिरायला जाऊ. मग काढली आपली गाडी आणि आलो डायरेक्ट इकडं. तर हे बघा आपला भाऊ म्हणजेच पंजाब ढग. आता हे भविष्यवाणी करून राहिला की हे ढग नाही का आपल्याकडे येणार आहे आणि इकडे पाऊस पडणार आहे. आम्ही आलो घरी डायरेक्ट आणि इकडे डायरेक्ट कडक ऊन पडत होतं. तर सगळ्यात पहिले आम्ही फटाक्याची राख नाही का एका काडीच्या पेटीत टाकून दिली. आमच्या जवळ तर सुतळी नव्हती, त्यामुळे या चित्र्यानी काम भागवलं. आणि हे बघा आता सुतळी बॉम्बचा आवाज. त्यानंतर आम्ही आलो होतो डायरेक्ट एका गाडीच्या शूट साठी. आणि ह्यो काय म्हणत होता की मला ब्लॉग मध्ये घे. त्याला तर आपल्या भावाने डायरेक्ट पळसाच्या झाडात दाबून दिलं राव. आणि ह्यो काही कुठाने करतो डायरेक्ट R15 ची चाबीच गळ्यात घातली आयडेंटिटी सारखी. तर चला मग भेटतो तुम्हाला मी पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. आणि जर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका राव.